तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ विथ गणेश आणि सुजाता. मी मनपूर्वक तुमचं स्वागत करतो. आणि आज विशेष आहे की आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, आरवचा. त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मिसेसची तब्येत जरा ठीक नाही, कालपासून थोडी तब्येत बिघडली आहे. त्यामुळं आज मी स्पेशल तुमच्यासाठी बनवणार आहे मटण रस्सा काळ्या मसाल्यामध्ये. तर प्लीज आमची रेसिपी नीट बघा. मी स्वतः बनवणार आहे आणि सुजाताला मी सरप्राईज देणार आहे. तुला काय वाटतं सुजाता, मी बनवेल की नाही बनवणार मटण रस्सा? बनवणार ना? तब्येत कशी आहे तुझी? आज नाश्ता मी काय आणलं तुला? चहा, इडली. ओके. आणि तू आज आराम कर. मी आज बनवणार तुझ्यासाठी. आणि नक्की मला कळव की कसा झाला आहे तो मटण रस्सा. ओके, खाऊन घे जरा, खाऊन घे. संध्याकाळी दवाखान्यात जायचं आहे, आरवचं सेलिब्रेशन करायचं आहे. बड्डे आहे आज तुझ्या मुलाचा, बरोबर? पण तू दिवसभरात दवाखान्यात जाऊ नये. हां, ते तुझ्या ज्या फाईल्स आहेत डॉक्टरच्या त्या घेऊन जा डॉक्टरकडे. पोटात दुखतंय आहे ना? झोप झाली व्यवस्थित थोडी? चहा कसा बनवलाय सांग आहे ना? चहालाच आवडत. ओके. ओके, अजून तुझ्यासाठी बनवलाय. आलं टाकलं स्पेशल त्याच्यामध्ये. मेन्शन. अरे हे माझं कर्तव्य असतं, बरोबर की नाही? संसाराचा गाडा हा दोघांनी ओढायचा असतो, एकावरती ढकलून चालत नसतं, बरोबर ना? संसाराचा गाडा हा बैलगाडीप्रमाणे असतो, बैलगाडीच्या चाकाप्रमाणे असतो. एक चाक जर रुतलं तर दुसऱ्या चाकाने पुढं ओढणं कामच आहे तो संसाराचा गाडा, बरोबर ना? नाही तर एक चाक रुतलं म्हणजे दुसरं चाक पण आराम करेल असं जमणार नाही, बरोबर? एकाने आराम केला तर दुसऱ्याने सगळं आवरायचं असतं, घरातला पसारा. कारण घरातला पसारा आहे तो दोघांचा असतो, बरोबर ना? सांग. परेशानी म्हणजे त्याचं नेहमीप्रमाणे ठरलेलंच आहे ना ते, बरोबर की नाही? सांग मला तू. मीच शिवाय मला करमत नाही. ही गोष्ट खरी आहे का खोटे? तू मला काही सांगायचं नाही रेसिपीमध्ये, एवढं लक्षात असू दे. मी माझ्या म्हणण्याप्रमाणेच करणार, मी स्वतः करणार मी सगळं. ओके, तुला सरप्राईज देणार मी. बोल. आवाज बसलेला आहे, बरोबर ना? नाही नाही, खायला पाहिजे. आता सकाळच्या काय असेल ते गोळ्या वगैरे घे, कालच्या आणलेल्या आहेत ना गोळ्या. तुझ्या मायग्रेनच्या पण गोळ्या चालू ना, डोक्याच्या गोळ्या चालू आहेत ना? ते कम्प्युटरवरती बसून बसून होतं का गं? तुझं काम, तुझं कमीत कमी 10 तास कम्प्युटरवरतीच काम असतं तुझं. हे बघा आलं बघा, हे बारका आलं बघा. हे सगळ्यात मस्तीखोर गेलं तिकडं, खतरनाक आंटीच्या घरी गेलं बघा. मग तू काय, तुझं मुलासाठी काय बड्डे स्पेशल घेतलंय तू? गिफ्ट काय घेतलं आरवला? आरवला ना? क्रिकेटसाठी लागणार बस इनफ आहे तेवढं. ते साधे मला टी शर्ट कधी मागणार नाही, पॅन्ट कधी मागणार नाही, शूज कधी मागणार नाही. मला काय असं क्रिकेटला जे लागणार आहे त्या गोष्टी तोच कधी आवर्जून मागतो. ऐक ना, यस, बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे. मम्मीच्या पाया पड, मम्मीच्या पाया पड. बघा हा सरप्राईजली आला बघा, डायरेक्ट सरप्राईजली आला. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. ये माझ्याकडे ये. अरे तू मम्मीलाच भेटणार आहे का फक्त? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. असाच यशवंत हो, कीर्तिवंत भाऊ, आयुष्यमान भाऊ, माहीत असाच पुढं हो, असाच पुढं जा, माहिती आहे का? आणि माझं नाव रोशन कर, आपल्या शिंदे फॅमिलीचं नाव रोशन कर, माझ्या आईवडिलांचं नाव रोशन कर, मम्मीचं नाव रोशन कर. ओके. तो रागा निघून गेला. अरे त्याची बॅग पॅक करा लवकर.
कुठे गेला रागाने? तो खाली गेला निघून डायरेक्ट. मित्रांनो, आरवचा लाड केलेला ना त्याला अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. त्याचं असं म्हणणं असतं की फक्त माझाच लाड केला पाहिजे, फक्त माझाच. आरवचा लाड अजिबात नाही केला पाहिजे. बघा, ही गोष्ट खरी आहे का कुठे सांग? बरोबर आहे तुझं. छोटो आहे ना तो घरात. छोटो आहे. पण सुजाता, तुझ्यासाठी एक मी गिफ्ट घेतलेलं आहे. कारण 1 एप्रिल आपल्या लग्नाचा वाढदिवस झाला, बरोबर. आणि त्या घाई गडबडीमध्ये, कामाधंद्याच्या ओघामध्ये मला काही जमलं नाही तुला काय घेण्यासाठी, बरोबर. मग आज आरवचा वाढदिवस पण आहे. काय पाहिजे तुला गिफ्ट सांग मला तू. लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट बाकी आहे तुझं स्पेशली, बरोबर. सांग. आला बघा, रुसला बघा कसा. अरे अरे, असं ना, आज दादाचा वाढदिवस आहे ना, दादाचा बर्थडे आहे ना. विश नाही करणार दादाला विश नाही करणार. विश कर दादाला, हॅपी बर्थडे बोल दादाला, लवकर बोल, लवकर. हां, स्माइली दे, हॅपी बर्थडे दादा बोल. हक कर. अरे दादाला हक कर. हा, तू तुझ्यासाठी पण वेगळा केक आणणार, ह्याच्यासाठी पण वेगळा केक आणणार. ओके. तर सुजाता, आरवसाठी तर माझं गिफ्ट असणारच आहे, त्याचा वाढदिवस आहे. पण तुझं जे गिफ्ट आहे, जे हक्काचं जे गिफ्ट आहे ते राहिलेलं आहे, बरोबर ना. तर ते मी तुला संध्याकाळी आज देणार आहे गिफ्ट. तर तुला काय पाहिजे गिफ्ट सांग मला माझ्याकडून. लग्नाला 14 वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या. मी जे देईल ते सरप्राईज असणार बरं का ते. आणि ते सरप्राईज कुठं? डायरेक्ट हॉटेलवरतीच संध्याकाळी. ओके. तू लवकर बरी हो, पहिल्यांदा बरी हो, हॉस्पिटल लवकर दवाखान्यात जा. तुला काय पाहिजे? रिमोट. ओके, रिमोट कंट्रोल कार मी घेणार तुझ्यासाठी. पोलीसची कार पाहिजे. ओके. अजून काय नकोय? ना बघ ना, स्पेशल असणार, खूप स्पेशल असणार ते. आणि तुझ्या अपेक्षेच्या पलीकडचं असणार ते गिफ्ट. नक्की. आंघोळ. पेपर कसा गेला रे? हां हां हां, योग्य जुळवा. फेलच होणार आहे. बदमाश. असं बोलतो आरो दादाला. आमच्या लहानपणी, मी लहान असताना ना, आम्हाला आई वडील विचारायचे पेपर कसा गेला. आम्ही बोलायचो दरवाजातून आला, खिडकीतून गेला. हे चालू झालं बघायचं, याचं चालू झालं आहे की नाही. तुझी गाडीच आता विकून टाकणार मी. काय मामाने? नाही, मी घेतली गाडी ती. घेतली गाडी? तू मामाचाच गोडवा गाणार रे, पप्पाचं कधी गोडवा नाही गाणार तू, आहे का नाही? आहे का नाही? तू मामाचाच फेवरेट आहे. आरव, तू सांग, ही गाडीचा हा खेळतोय, ती गाडी कोणी घेतली? दादाजवळ जातोय. अरे त्याला विश कर, बड्डेचं विश कर दादाला. हॅपी बड्डे दादा. पाया पड हाक कर त्याला, हाक कर. पाया पड मोठा दादा आहे ना, पाया पड. हा, हाक कर. हा, मेरा भाई बोल, मेरा भाई. अच्छे. मग सुजा, खरंच तू खूप खुश होणार आहे संध्याकाळचं गिफ्ट बघून. आणि मी माझ्या मनपसंतने घेतलं ते, माहिती आहे का. ते तुला विचारून पण घेतलेलं नाही आहे, ते रात्रीच मी घेऊन ठेवलेलं आहे. की आज संध्याकाळी मी तुला सरप्राईज देणार. कारण लग्नाचा वाढदिवस, तो तुझा हक्काचा दिवस होता, माझाही असतोच हक्काचा दिवस. माझ्यासाठी काय घेतलं तू? हां सांग. ॲनिव्हर्सरी गिफ्ट. अरे वा वा वा, हॉलचे चॉकलेट दिले त्याच्यामध्ये. काय गिफ्ट होतं ते, मला ते आयुष्यभर विसरणार नाही असं गिफ्ट. आणि ते ऑनलाईन पूर्ण हे झालं, ते पूर्ण जगामध्ये गिफ्ट गेलं, की जग प्रसिद्ध झालं ते गिफ्ट. आणि ती रील्स खूप व्हायरल झाली आपली, आहे की नाही? खरं सांग, खूप व्हायरल झाली, लोकांना खूप आवडली ती रील्स, माहीत आहे का.
पण आज खरं सांग माझ्यासाठी काय गिफ्ट्स घेणार आहे तू? मला परफ्यूम आवडतो. मग जो आवडेल तो परफ्यूम तुम्हाला घेऊन येणार. पण घे पण नक्की. ओके. आपण जाऊया. पण माझी चॉईस तुला माहिती आहे का काय आहे ती? एक होता परफ्यूम रॉयल मिराज ओरिजिनल. मग तो कितीला परफ्यूम माहिती आहे का? हा आला घेऊन काहीतरी बघा आईच्या घरातून. काय घेऊन आलास? ओके. नको खाऊ ना सकाळ सकाळी. हा बात मी ऐकतो ना तू. सुजाता तो परफ्यूम कितीला आहे माहिती आहे? रॉयल मिराज ओरिजिनल. ज्यावेळेस आपलं लग्न झालं होतं ना त्यावेळेस मी तो परफ्यूम माझ्या ड्रेसवरती लावला होता. तेवढं त्या मेहकनं तर तू स्टेजवरती साईडला तर होतच नव्हती. त्या परफ्यूमच्या खुशबूने माहिती आहे का मी तुला आलेला ना. हा बघा आपल्या लग्नामध्ये तो होता तो. हा हा बघ तर माझ्या ड्रेसची एवढं त्या स्मेल यायची एवढं ते सुंदर असा स्मेल आहे त्याचा रॉयल मिराज परफ्यूमचा माहिती आहे. तर ते खुशबू तुझ्या एवढी तुला हे झालेली काय म्हणतात त्याला एवढी ती भाळलेली त्या खुशबूच्या पुढं तू स्टेज सोडून सुद्धा जात नव्हती माहिती आहे. मला सोडून जातच नव्हते तू. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे सांग मला तू. आणि लग्नामध्ये कोण सुंदर दिसत होतं? तू दिसत होते. मी अरे माझ्या सुंदरतेला बघूनच तू भाळलेली आहे माहिती आहे का. खरं सांगा मी सुंदर दिसतोय की नाही सांगा बरं. त्या माझ्या केसावरून तर तुम्हाला दिसतोय की नाही बघा बरं आहे की नाही. कमेंट करा कोण सुंदर दिसतं. कमेंट करा बरं ठीक आहे चला कमेंट करा मित्रांनो कोण सुंदर दिसतं ते. कोण सुंदर दिसतं ते सांगा. सुजाता दिसते की मी दिसते ते? मी दिसतो ते. चला बोला. आणि ओके चला ओके झाला मॅडमचा चहा नाश्ता झालेला आहे आणि बाय तयारी करूया चला.